हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाणमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर चला लगेच सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये की आपण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण स्किनची काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे की ओव्हरऑल आपण सगळंच बघणार आहोत। पण मी मेन म्हणजे आणखीन एक गोष्ट सांगणार आहे महत्त्वाची, ती म्हणजे फेसची आपण काय काळजी घ्यायची, तर कशा प्रकारे आपण हे करू शकतो। एक म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आणखीन एक गोष्ट जी आपण म्हणजे चेहऱ्यासाठी करू शकतो तर ती शेअर करणार आहे। त्यामुळे या व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा। तर चला लगेच आपण करूया, म्हणजे जे ह्याने काय इफेक्ट होणार आहे, काय फायदा होणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि एक हे होतं की आपली स्किन आहे ती छान ग्लोई राहते आणि फ्रेश, ताजीतवाणी आणि हायड्रेट राहते। तर हे एक ह्याच्यामुळे फायदा होतो। तर चला आता आपण लगेच बघूया। तर हाय गाईज, लगेच आपण सुरू करूया व्हिडिओ। तर आता आपण बघणार आहोत आपण फेससाठी काय करायचं। तर एक भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारचं, ज्याच्यामध्ये तुमचा चेहरा व्यवस्थित डीप होऊ शकेल, बुडला जाईल पाण्यामध्ये, असं भांडं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचं आहे। आणि त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा चेहरा छान असा नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि छान पुसून घ्यायचा आहे। तर पुसताना रब करायचं नाही, टॅप टॅप करून पुसायचं आहे। तर आता हे जे पाण्याने भरलेलं भांडं घेतलेलं आहे ते अगदी फुल भरायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला चेहरा त्याच्यामध्ये बुडेल। तर श्वास रोखून तुम्हाला असं फ्रंटने, आता जसं मी करते त्या पद्धतीने असं तुम्हाला श्वास रोखून पाण्यामध्ये चेहरा धरायचा आहे। तर आता जितका वेळ शक्य होईल तितका वेळ तुम्ही श्वास रोखून, म्हणजे जास्त हे नाही करायचं, अति नाही करायचं आहे, जसं जमेल तसं तुम्हाला ते पाण्यामध्ये चेहरा असा बुडून द्यायचा आहे। तर तसा जर त्रास होत असेल कारण श्वास रोखण्याचा, तर तुम्ही, आता मी दाखवते त्या पद्धतीने एका साईडून अशा प्रकारे एक साईड अशी पाण्यामध्ये ठेवायची आहे चेहऱ्याची, थोडा थोडा वेळ। ह्याने काय होतं, तर आपला चेहरा हा छानपैकी हायड्रेट होतो। आणि पाणी म्हटलं की जसं फुल पाण्यामुळे जसं फुलतं कोमेजलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये शिंपडल्यावर, अगदी तशीच प्रोसेस आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत होते, स्किनच्या बाबतीत। तर काय होतं ते तुम्ही पुढे पाहू शकाल। तर छानपैकी बराच वेळ डीप केल्यानंतर तुम्हाला जितकं शक्य असेल, आता मला इतका वेळ नव्हता, रात्रीची वेळ होती त्यामुळे मी लवकर आवरून घेतलं। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्त वेळ पण तुम्ही ठेवू शकता। आणि अशा प्रकारे टॅप टॅप करून पुसून घ्यायचा आहे चेहरा, असं अगदी जोरात असं घासून वगैरे पुसायचा नाही आहे, हलक्या हाताने टॅप टॅप करून चेहरा पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, तर आता तुम्हाला घ्यायचा आहे एक आईस क्यूब, म्हणजे एक बर्फाचा तुकडा, जो आपल्या ट्रेमध्ये बर्फ लावलेला असतो तो। तर ज्यांना शक्य आहे, आता मोस्टली सगळ्यांच्याच घरात अवेलेबल होतो, नसेल तर तुम्ही तेव्हा घेऊ शकता कोणाकडून तरी बर्फ, नाहीतर तुम्ही पाणी थंड जास्तीत जास्त वापरू शकता। पण हा उपाय खूप इफेक्टिव्ह आहे। अशा प्रकारे जो आईस क्यूब आहे तो चेहऱ्यावरती व्यवस्थित असं तुम्हाला फिरवायचा आहे पूर्ण चेहऱ्यावरून। आणि तुम्ही ॲक्च्युली मी सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तुम्ही स्वतः फील कराल की किती त्याचा इफेक्ट होतो ते। तर त्यानंतर मग तो आईस क्यूब तुम्ही जो पाणी वापरणार आहात, जे भांड्यामध्ये पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आणि बघा, चेहरा असा फ्रेश वाटतोय, तुम्ही म्हणजे तुम्हाला कळू शकतं माझा आधीचा चेहरा व्हिडिओ सुरू करण्याआधीचा आणि आताचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक पण कळू शकतो की किती असा फ्रेश आणि एकदम असा ग्लोई वाटायला लागलेला आहे। आणि बघा किती असा नरम असा, म्हणजे जो इफेक्ट आहे ना, जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला जाणवेल आणि कळेल। तर हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता, बघा माझी स्किन किती अशी हे झाली आहे। आता तुम्हाला मी आधीचा माझा बिफोर फोटो, जेव्हा मी म्हणजे चेहरा धुतला नव्हता तेव्हाचा पण मी फोटो तुमच्यासोबत शेअर करेल, आधीचा आणि नंतरचा माझा चेहरा। तर तुम्हाला दिसत असेल जसं की एखादं फूल असं कोमेजल्यानंतर कसं दिसतं, तसा आपला चेहरा ऑलरेडी झालेला असतो, म्हणजे आता माझा होता। आणि जेव्हा मी तो छान पाण्यामध्ये डीप केला, एकदम त्याला असं पाणी सोप करून घेतलं व्यवस्थित, आणि खूप असं जास्त वेळात, आपण चेहरा धुताना काय होतं की तेवढ्यापुरतं आपण धुतो तेवढंच आणि लगेच पुसून काढतो, पण असं तुम्ही छान असं चेहऱ्याला असं डीप करून घेतलं ना पाण्यामध्ये, तर खूप फरक पडतो। चेहरा असं तुम्ही रिअलाईज करू शकता की किती असं छान असं फील होतं चेहऱ्याला। पण कसं सुरुवातीला थोडं आपल्याला हे वाटतं, म्हणजे
म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओमध्ये तेच की जर श्वास घ्यायला वगैरे त्रास होत असेल तर असं एका साईडून जे की नाकातून पाणी जाणार नाही नाकात, तर असं एका साईडून जसं दाखवलं त्या पद्धतीने पण तुम्ही एक बाजू अशी डीप करून घेऊ शकता पाण्यामध्ये, त्याने पण खूप फरक पडतो. आणि जर नंतर तुम्हाला जर सहज शक्य झालं तर असं तुम्ही पूर्ण जर डीप केलं ना तर जास्त वेळ नाही, एखाद सेकंदभर जरी केलं तरी खूप आहे. जास्त अगदी 3 म्हणजे 1 मिनिटभर वगैरे असं नाही केलं तरी चालणार आहे. कारण आता तुम्ही बघू शकता मी काही जास्त वेळ नव्हतं केलं, कारण मला पण आता बरेच दिवस झाले ना केलेलं, त्यामुळे मला पण एवढं हे नाही झालं आहे, म्हणजे जमत नाही आहे. त्यामुळे तर छान असा फील येतो बघू शकता. आणि अजूनही मला ते असे माझा जो चेहरा आहे किंवा गाल आहे ना असे थंड लागतात आणि आतून असं ते एकदम असं हायड्रेट म्हणजे असं म्हणजे आपल्याला फील होतं रसरशीत असल्यासारखं. आणि जेव्हा आपण बऱ्याच वेळ असं उन्हामध्ये किंवा मग असेच बसलेलो असतो ना आणि जेव्हा चेहरा नसतो धुतलेला तेव्हा तुम्हाला जाणवेल की असं चेहरा ओढल्यासारखा वाटत असतो आपल्याला आतून स्किन, आणि असं कोरडी शुष्क अशी वाटत असते. जेव्हा तुम्ही असं पाण्याने त्याला हे करता डीप करता तेव्हा खरंच खूप फायदा होतो आणि खूप छान फील येतो, तुम्ही ते आतून फील करू शकता. आणि दुसरी गोष्ट ती सांगितली, जर तुम्ही ते आईस क्यूबने जर त्याला असं हे केलं ना तर ते तर खूप इफेक्ट होतं. कारण आता तुम्ही बघताय मी दोन्ही पण केलेलं आहे, पाण्यामध्ये डीप पण केलं, आईस क्यूबने व्यवस्थित ते एकदम छान मसाजसारखं, म्हणजे त्या क्यूबनेच असं थोडंसं असं मसाज केल्यासारखं करायचं, खूप रिलीफ भेटतो. आणि त्यावेळेत मुळात अशी स्किन आहे ना ती आपली अशी सुन्न होते आणि खूप असं छान फील होतं, असं फ्लफी असं एकदम. तुम्ही जे बघितलं ना मगाशी, आता अजूनही तसंच आहे बघा माझे गाल, असं एकदम असं नरम आणि छान वाटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किन सॉफ्ट पण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा सुंदर दिसणं आहे ते तर आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे की स्किन हायड्रेट राहते. आणि त्याच्यामुळे असे स्किन म्हणजे कधी भेगा पडल्यासारखी पण स्किन दिसते बघा आपली उन्हाळ्यामध्ये, तर तशी होत नाही. तर त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आणि तर तुम्ही बघा ह्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे मॉइश्चरायझर. आता मी पण मॉइश्चरायझर यूज करणार आहे, तर चला बघूया. तर छान स्किनचं जे काही प्रॅक्टिकल आपण केलं म्हणजे हायड्रेट केली स्किनला, त्यानंतर मग आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर. जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता, जर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता. आपल्याला फक्त स्किन अशी काय म्हणायचं, स्किनमध्ये मॉइश्चर टिकून राहणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपल्याला करायचं. तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण स्किनची काळजी घेऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवू शकतो. आणि मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे, ज्याने आपली स्किन हायड्रेट राहते आणि खूप फायदा होतो. आणि आता तुम्ही बघू शकता की कशी ग्लो पण वाटतो आहे चेहऱ्यावरती. आणि असं काही नाही आपल्याला काही केमिकल लावायचं किंवा कॉस्मॅटिक्स काहीच नाही आहे, जे आहे ते. आणि एकदम सोपा उपाय. आणि पाणी खूप फायदेशीर आहे, खूप म्हणजे आपण इंटरनली पण ते घ्यायचं आहे आणि एक्सटर्नली पण त्याचा जर असा तुम्ही यूज केला तर खरंच खूप भारी वाटतं आणि खूप छान रिझल्ट येतो, जो की तुम्ही बघताय पण आत्ता स्क्रीनवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की जसं की फुल कोमेजल्यानंतर कसं असतं आणि त्याला आपण समज पाणी शिंपडलं किंवा पाण्याचा स्प्रे दिल्यानंतर ते पुन्हा टवटवीत होतं, तर अगदी त्याच प्रकारे आपल्या फेसचं ह्याच्यामध्ये कंडिशन बदलते आणि छान फ्रेश आणि फील असं ताजंतवानं असल्यासारखं वाटतं. तर नक्की हा उपाय तुम्ही ट्राय करून बघा आणि काय रिझल्ट येतो ते पण मला कमेंटमध्ये सांगा. खूप शांत वाटतं, खूप छान. आणि आपल्याला आतून असं स्किन हेल्दी झाल्यासारखं असं आतून फील होतं. आणि हे जर आपण सतत 2-3 दिवसातून करत राहिलो तर छानच इफेक्ट, म्हणजे आपला असं शुष्क चेहरा राहणार नाही. आणि आपण बाकी तर गोष्टी वापरतोच, जसं की सनस्क्रीन असो किंवा मॉइश्चरायझर. आता माझं म्हणलात तर मी फक्त मॉइश्चरायझर वापरते, बाकी मग काही जास्त कॉस्मॅटिक वापरत नाही. मध्ये माझा थोडंसं चेहऱ्याला प्रॉब्लेम झाला होता, ते म्हणजे माझा हार्मोनल इम्बॅलन्स व्हायचा. त्यामुळे मला असे छोटे अशा म्हणजे म्हणजे म्हणतो ना आपण बारीक अशा फोड्या अशा आल्यासारखं झालेलं, पिंपल्स नाही म्हणता येणार, एकदम बारीक असतात तसे आले होते दाणे. आणि मग नंतर जेव्हा तो प्रॉब्लेम माझा क्लिअर झाला तेव्हापासून मग परत नाही. आणि माझ्या पहिल्यापासूनच चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत नाही जास्त, म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा येतच नाही आणि नाहीच येत. आणि क्लीन आहे, डाग वगैरे काही नाही. फक्त इथे हा एक डाग येतो म्हणजे कांजण्यांचा लहानपणीचा, तर तो राहिलेला आहे, बाकी काहीच नाही. आणि कॉस्मॅटिक्स तर मी यूज करत नाही. मध्ये जसं म्हटलं की तो जो इफेक्ट झाला होता स्किनला माझ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ट्राय करून पण बघितल्या पण नाही मला सूट होत. साधं फेसवॉशसुद्धा मला सूट होत नाही, त्यामुळे मी यूज करत नाही. मी फक्त पाण्याने किंवा मग आपलं संतूर साबण आहे ना
त्यानेच मी वॉश करते. साबण जरी चेंज झाला, सोप आपण म्हणतो, तर तो जरी चेंज झाला तरी लगेच मग मला साईड इफेक्ट होतो, लगेच कुठेतरी एखादा पिंपल्स आलेला दिसतो. त्यामुळे मी अजिबात चेंज करत नाही. मध्यंतरी जे ते प्रॉब्लेम होतात त्यासाठी मी 1-2 गोष्टी ट्राय करून बघितल्या, तर ते क्लिअर व्हायचं, पण नंतर मला तो इफेक्ट व्हायचा कुठेतरी असं मोठे मोठे पिंपल्स त्याचे असे हे व्हायचे की असे डाग पडल्यासारखं व्हायचं. थोड्या दिवसात ते क्लीन झालं, पण तसं म्हणजे सनस्क्रीन पण कोणती नाही सूट झाली. सध्या ॲलोवेरा जेल जे आपण लावतो ते सुद्धा मला सूट झालं नाही. मी त्याची पण बॉटल आणलेली, काही दिवस वापरलं, त्याच्यानंतर ते असं ते बारीक बारीक होतं ते निघून गेलं, पण मला पिंपल्स यायला लागले. परत सनस्क्रीनचं पण तसं व्हायला लागलं. तर मॉइश्चरायझरनी फक्त मला काहीही साईड इफेक्ट होत नाही बऱ्यापैकी, फक्त मॉइश्चरायझर लावल्यानंतर. त्यामुळे मी आता बाकी सगळं म्हणजे थोडे थोडे दिवस वापरलं, कारण ते मला प्रॉब्लेमच होता तसा, त्यामुळे. पण नंतर मी सोडून दिलं की नाही, आपलं जे आहे, कारण ते सगळं पण क्लीन झालं. तर माझं जे तो प्रॉब्लेम होता हार्मोनल इम्बॅलन्सचा, तो क्लिअर झाला मेन. त्याच्यावरती मेडिसिन्स म्हणजे माझ्या सुरूच होत्या, पण तेव्हा इफेक्ट नव्हता होत. तर जेव्हा तो प्रॉब्लेम क्लिअर झाला त्यावेळेस माझ्या फेसवरच्या प्रत्येक गोष्टी सगळ्या क्लीन झाल्या. आणि मला डॉक्टरांनी पण सांगितलेलं की हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्या फेसवरती पण म्हणजे चेहऱ्यावरती ते दिसतं. कधी काहींना मोठे मोठे पिंपल्स येतात, काहींना असे बारीक पुरळ आल्यासारखं होतं. तर अशा प्रकारे काही कॉस्मेटिक्स वगैरे न वापरता असंच मी म्हणजे जे आहे ॲज इट इज जे करते तेच तुमच्यासोबत शेअर केलं. आणि आज तर हा जो उपाय आहे ना, तो मी बरेच दिवसातून केला आहे. पूर्वी करायचे, त्याच्यानंतर आत्ता केलं आहे, कारण आता उन्हाळा चालू झाल्याने असं स्किन आपल्याला ओढल्यासारखी जाणवते, तसं होत होतं. म्हणून म्हटलं की आता तुम्हाला पण शेअर करावं, तुम्हाला पण एक नवीन इन्फॉर्मेशन जी मला माहिती आहे ती. काही जणी करतही असतील, पण जर नसेल करत तर त्यांच्यासाठी तर फायद्याचीच आहे. आणि दुसरी गोष्ट की आता मी ना याच्यानंतर पॅक वगैरे काही लावला नाही, तर तुम्ही तुमचा घरगुती कोणताही पॅक वगैरे बनवून लावू शकता. मग जसं की बेसन पीठ, हळद वगैरे तो, किंवा मग बेस्ट म्हणजे दही, थंड दही जर तुम्ही अप्लाय केलं तर त्याने पण छान फायदा होतो आपल्या स्किनला. ते दही थंड लावून, कारण आत्ता माझ्याकडे नव्हतं, मी म्हटलं होतं की तेच लावेल, पण संपलं होतं दही घरातलं, त्यामुळे नाही जमलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या 2-3 दिवसात आणणंच झालं नव्हतं, नाहीतर मग मी ते लावलं असतं, ते नव्हतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बेसन पीठ, हळद वगैरे त्याचा मग पॅक म्हटलं मग खूप उशीर होईल, म्हणून मग मी नको म्हटलं. आता झोपायचं पण आहे, खूप लेट झालं आहे. पण दही जर तुम्ही ते असं छान असं फेटून जर ते लावलं ना, तर त्याचा फायदा होतो. ह्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो ना, त्याच्या आधीच लावायचं आहे. जेव्हा तुम्ही फेस तो म्हणजे डब करून घेता, त्यानंतर म्हणजे पुसून वगैरे कोरडा केला ना की त्यानंतर ते दहीचा तो पॅक लावायचा, थोडा वेळ ठेवायचा, नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग क्लीन केल्यानंतर मग मॉइश्चरायझर वगैरे लावायचं. तर असा म्हणजे बघा. आणि स्किन हायड्रेटेड राहण्यासाठी आता तुम्ही बाहेरून तर पाण्याचा यूज केला, पण जास्तीत जास्त दिवसभरात पाणी प्यायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. त्याने पण जितकं तुम्ही जास्त पाणी प्याल तितकं तुमचा चेहरा ग्लो करणार आहे आणि स्किन हायड्रेटेड राहणार आहे. असं ओरखडे वगैरे जाणवत नाही, नाहीतर असं पांढऱ्या रेषा उठतात थोडंसं जरी झालं तरी, चेहऱ्यावर असो किंवा कुठेही आपल्या बॉडीवरती. तर ते सगळं पाण्याच्या कमतरतेमुळे होतं. तर पाणी जास्तीत जास्त प्या. आणि बाहेर जाताना कधीही उन्हाचं जाऊ नका, शक्यतो कडक उन्हामध्ये जाऊ नका. जेव्हा ऊन नसेल, सकाळी अगदी ऊन सुरू व्हायच्या आधी 10च्या आतमध्ये काही बाहेरची कामं असतील ती करा शक्य असल्यास. आणि जर नसेल तर मग संध्याकाळी 4-5 नंतरच बाहेर पडा. आणि जर अतिच गरज असेल, जावंच लागणार असेल उन्हामध्ये, तर मग छान असं स्कार्फने फेस वगैरे कवर करून तुम्ही जर सनस्क्रीन वगैरे, तर मला सूट होत नाही त्यामुळे मी लावत नाही, पण जे सनस्क्रीन यूज करतात म्हणजे आता सगळेच मोस्टली करतात, तर सनस्क्रीन लावून म्हणजे लावणं मस्ट आहे. SPF 50 जी असेल तीच लावायची आहे. आणि कारण जास्त उन्हाळ्यामध्ये तीच इफेक्टिव्ह असते. आणि बाहेर पडण्याआधी 20 मिनटं तरी सनस्क्रीन लावून ठेवायची आणि त्याच्यानंतरच बाहेर जायचं आहे. आणि फेस व्यवस्थित कवर करून घ्यायचा आहे स्कार्फने तुमच्या. आणि दुसरी गोष्ट की स्कार्फ हा शक्यतो ब्लॅक कलर अवॉइडच करायचं आहे, कारण ब्लॅक कलरचं सनशी जास्त डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतो आणि म्हणजे आपल्याला जाणवतं बघा, ब्लॅक कलर म्हणजे मध्ये जास्त गरम होतं किंवा तो उष्णता खेचून घेतो. त्यामुळे बाहेर जाताना शक्यतो ब्लॅक कलरचे कपडे असो काही वेअर करायचं नाही. स्कार्फ पण व्हाईट जर कराल यूज तर जास्त फायदा होईल. तर हे, आणि पाणी जास्तीत जास्त भरपूर प्या. फेसची स्किन असो किंवा आपली स्किन असो किंवा आपली हेल्दी राहण्यासाठी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे.
स्किनच्या सोबत आपलं शरीरही हायड्रेटेड राहिलं पाहिजे उन्हाळ्यात. त्यामुळे ही काळजी घ्या, कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा खूप प्रॉब्लेम होता आणि एकदा डिहायड्रेशन झालं की त्याचे खूप भयंकर परिणाम भोगावे लागतात. तर त्यासाठी आपल्याला फक्त एक उपाय करायचा आणि एकदम साधा सोपा, त्यासाठी की आपल्याला खर्च करायचा नाही किंवा काही पैसे लागत नाही, काय नाही. पाणी फक्त जास्तीत जास्त प्यायचं आहे. जेवण कमी केलं तरी चालेल, पण पाणी कमी करायचं नाही. पाणी जास्तीत जास्त सतत पीत राहायचं आहे अधूनमधून, आणि त्याचा पण खूप फायदा होतो. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. लवकरच भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर नक्की घ्या. आणि स्किनला, आपल्या हेल्थला हायड्रेटेड ठेवा. डिहायड्रेशनचं शिकार होऊ देऊ नका आणि ह्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा. तर चला बाय बाय.